नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मी ओल्या तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करून दाखवणार आहे। चला तर मग पाहूया। हे बघा, तुरीच्या ओल्या दाण्याची आपल्याला रस्सा भाजी करायची आहे। त्यासाठी मी हे थोडं तेल घेतलं। तेल थोडं गरम होऊ दे। तेल गरम झालं ना, तसं हे तुरीचे दाणे मी स्वच्छ धुवून घेतले। ते आपल्याला थोडे फ्राय करून घ्यायचे। रस्सा भाजी करण्यासाठी वेगळा मसाला थोडासा वापरणार आहे मी। आणि या दाण्यांचं मिक्सरमध्ये थोड्याशा दाण्यांचं आपण वाटप करून घेणार आहे। कांदा खोबऱ्याचं वाटप पण वापरणार आहे, पण हे दाणे पण थोडे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे, जेणेकरून छान अशी आपली मग तुरीच्या शेंगाची रस्सा भाजी होते। मी तुरीच्या दाण्याची सुक्की भाजी पण दाखवलेली आहे, फक्त कांदा टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये पेस्टमध्ये वाटपामध्ये। आणि आता ही मी कांदा खोबरं वाटप घालून दाणे असे वाटून रस्सा भाजी करणार आहे। आता आपण हे थोडंसं असं परतून घेऊया। हे बघा, छान असे आपले दाणे हे भाजले गेलेले आपल्याला हवे तसे। आता हे थोडे नरम पण पडले आणि अशा तऱ्हेने केले तर भाजी लवकर पण होते आणि चवीला एकदम छान लागते। आता आपण यातले जवळजवळ असे चमचाभर असे दाणे भर 2-1.5 चमचा असं मिक्सरमध्ये फिरवून घेते। आणि आपण आता पुढची प्रक्रिया करूया। आता आम्ही गॅस बंद करून आपण पुढे भाजी करायला घेऊ। हे बघा, आता आपण एक पळी तेल तापत ठेवलं आहे। 1 चमचा जिरे घालून घेऊ। हे बघा, जिरे असे छान तडतडले। हे कांदा बारीक केलेला आहे ते घालून घेऊया। भरपूर अशी कढीपत्ता ही औषधी आहे, जेवणामध्ये पण वापरतात, केसाला पण लावतात, त्यामुळे प्रत्येक जेवणामध्ये कढीपत्ता हा घालावाच। तर छान असा कांदा नरम होऊ देऊया। हे बघा, कांदा जसा नरम झाला तसा हे 2 बारीक केलेले टमाटर आहे। टमाटर ह्यामध्ये जरा जास्त घालायचे, 1 किंवा 2 टोमॅटो म्हणजे घातले तरी चालतात, पण जरा थोडा टमाटर जास्त असला तर अजून भाजीला छान अशी चव येते। आता आपण टमाटर नरम होऊ देऊया। नरम होईपर्यंत थोडा शिजू देऊया। हे बघा, टमाटर आणि कांदा नरम झाला आहे, तसं आपण मसाले घालून घेऊया। प्रथम हा हिंग घेतला आहे। हिंग, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला आणि हा वेगळा मसाला म्हणजे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। तो पण एकदा तुम्ही भाजीमध्ये वापरून बघा, छान अशी भाजीला चव येते। हा बाजारातील मसाला आहे, तो मी घेतला आहे, छान चव येते। कधी कधी वेगळे मसाले वापरून पण भाज्या करून बघायचे। आता मसाले आपण हे तेलात आधी छान असे परतून घेऊया। हे बघा, मसाले छान आपण परतून घेतले, तेल सुटलंय त्यांना। आता आपण ह्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता, हे बघा मी वाटण करताना आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता पण वापरते। कढीपत्ता औषधी असतो, सर्वांनी खावा। आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना, हे अर्धी वाटी घेतले। कांदा खोबऱ्याच्या वाटपाची रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे, 1-2 वेळा मी केलेली आहे। आणि आपल्याला आता हे जे आपण जे तुरीचे दाणे ते मिक्सरमध्ये फिरवून घेतले ते आता ह्यामध्ये घालून घेऊया। हे मी सुकेच असे परतून घेतले, आपल्याला पाणी वापरायचं आहे पण ते नंतर वापरूया। आधी हे आपण परतून घेऊया मसाल्यामध्ये। हे बघा, आता हे जे आपण आहे हे सर्व थोडं बारीक गॅस करूनच परतून घ्यायचं, छान होते अशा प्रकारे। बघा, आपल्याला वाटण पण कमी टाकायला लागतं, जास्त कांदा खोबऱ्याचं वाटण टाकावं लागत नाही। असे तुरीचे दाणे जर असे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतले तर, आणि रस्सा भाजी पण खूप छान होते। आणि कांदा लसूण मसाला वापरून बघा, भाजी एकदम उत्तम होते। कधी कधी वेगळे मसाले वापरून पण भाजी करायची। आता हे थोडंसं आपण अजून थोडं परतून घेऊया। आपल्याला आधी थोडंसं पाणी घालून हे वाटण आधी शिजवून घेऊया, थोडंसं पाणी अगदी। हे बघा, मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून आता हे शिजवून घेते। बघा, असं भाजीला छान असा सुगंध यायला लागला। जरा वेगळा मसाला वापरला का
छान होतं. आता हे वाटण थोडं शिजू देऊया. हे बघा आता हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत शिजू दिलं. यातलं पाणी पण व्यवस्थित आटलं गेलं आहे. मसाले छान भाजले गेले, छान शिजले गेले, भाजी छान होते. आता आपल्याला यामध्ये दाणे घालून घ्यायचे. हे बघा हे जे दाणे आपण तेलामध्ये असे हे करून घेतले, थोडेसे भाजले गेले, त्यामुळे भाजी अशी ना पटकन होऊन जाते. तर हे दाणे आपण यामध्ये घालून घेतलेत. आता छान असे हे आपण मसाल्यात परतून घेऊया. छान रस्सा भाजी होते. तुम्ही जास्त पाणी वाढवून त्याची आमटी पण करू शकता आणि जास्त अजून दाणे मिक्सरला भरडून तुम्ही छान अशी रस्सा आमटी पण होते. आता हे मी छान असं परतून घेते. हे बघा आता ह्यामध्ये आपण हे गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला रस्सा भाजी करायची आहे ना, त्यामुळे पाणी घालायचं, छान असं परतून घ्यायचं. हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. रस्सा भाजी बोललं तर पाणी थोडंसं जास्त वापरायचं आहे. हे बघा रस्सा भाजी करण्यासाठी यामध्ये हे मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. आणि आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. हे बघा चवीनुसार मीठ. आणि मसाल्यांच्या भाजीला छान अशी चव येते, त्यासाठी ही कसुरी मेथी घालून घ्या. छान चव येते भाज्यांना. तुम्ही जर मसाल्याच्या भाज्या केल्या, काही भाज्यांना असं तुम्ही घालू शकता. ते आपण छान असं परतून घेऊया आणि भाजी शिजू देऊया. दाणे चांगले शिजलेले आहेत, असं झाकण ठेवायची गरज नाही आहे. थोडं स्लो आणि फास्टमध्ये हे करून आपण आता शिजू द्यायचे. हे बघा स्लो आणि फास्टमध्ये शिजू द्यायचं. आता हे बघा छान अशी आपली ही रस्सा भाजी तयार झाली. बघा पाणी पण भरपूर होतं आटला. आता आपल्याला रस्सा भाजी करायची आहे ना, त्यामुळे आपण ह्या गॅस बंद करून घ्यायचं, नाहीतर अजून ती सुकून जाणार. आणि अजून आमटी हवी असेल तर 2 ग्लास पाणी वाढवायचे. मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं, त्यामध्ये हे एवढी अशी छान. आणि आपले दाणे आधीच मस्त भाजले गेलेले असतात आणि गरम पाण्यामुळे ते अजून छान असे शिजले जातात. आता आपण गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेऊया. छान अशी आपली ही तुरीच्या ओल्या दाण्याची रस्सा भाजी तयार झाली. मस्तपैकी अशी भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची. आता बाजारात सध्या कोथिंबीर भरपूर मिळते. अशा तऱ्हेने आपण ही नक्की तुरीच्या दाण्याची भाजी करून बघा, छान लागते. हे बघा मंडळी, छान अशी आपली तुरीच्या ओल्या दाण्याची ही भाजी तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्त राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.